इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या खर्च मर्यादित 1.5 पट वाढ झाली आहे आणि यामुळे प्रचाराला आर्थिक मोकळीक मिळाली आहे. कल्पना करा, तुम्ही निवडणूक लढवत आहात आणि तुमच्या खिशात फक्त पुरेसे पैसे आहेत की नाही असा प्रश्न सतावतो. प्रचार करायचा, बॅनर लावायचे, सोशल मीडियावर जाहिराती चालवायच्या आणि त्यात ही महागाईचा डोंगर. पण आता महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने एका झटपट निर्णयाने उमेदवारांना डबल डोस दिली आहे. म्हणजे निवडणूक खर्चाची मर्यादा 1.5 पट वाढवली आहे. हे काय, म्हणजे का केले आणि याचा फायदा तोटा काय, आजच्या या विशेष बातमीत आपण सगळं सविस्तर समजून घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि त्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षात महागाई वाढली, डिजिटल प्रचाराचा खर्च डोक्यावर बसला, वाहन भाडे, बॅनर, सभा आयोजन सगळ्यांचा खर्च वाढला. त्यामुळे आयोगाकडे मर्यादा वाढवण्याची मागणी होत होती. अखेर आयोगाने ही मर्यादा 1.5 पट पर्यंत वाढवली आहे. हे बदल का? आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की बदलत्या आर्थिक परिस्थितीला आणि वास्तववादी प्रचार खर्चाला समोर जाण्यासाठी हे आवश्यक होते. आता उमेदवारांना कायदेशीर चौकटीत राहून अधिक प्रभावी प्रचार करता येईल. जुन्या मर्यादा अप्रासंगिक झाल्या होत्या आणि या नव्या नियमांमुळे अपारदर्शक खर्च कमी होईल अशी अपेक्षा आहे. चला आता सविस्तर पाहूया महापालिका निवडणुकांसाठी काय बदल झाले आहेत. आतापर्यंत सदस्य संख्येवर आधारित मर्यादा होत्या, पण आता वर्गवारीनुसार ठरवल्या आहेत. याचा अर्थ शहराच्या आकारानुसार वेगवेगळ्या मर्यादा. सर्वप्रथम अ वर्ग महापालिका, मुंबई, पुणे, नागपूर इथे नगरसेवक उमेदवारांना आता 15 लाख रुपये पर्यंत खर्च करता येईल. हे शहर मोठे आहेत, लोकसंख्या जास्त, त्यामुळे प्रचाराचा व्याप्ती मोठा. मग ब वर्ग म्हणजे पिंपरी चिंचवड, ठाणे, नाशिक येथे मर्यादा 13 लाख रुपये पर्यंत. मग 3 म्हणजे ब वर्ग, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, वसई, विरार 11 लाख रुपये. मग ड वर्ग इतर 19 महापालिका 9 लाख रुपये. उदाहरणार्थ मुंबईत एका नगरसेवकाला आता 15 लाखांपर्यंत सोशल मीडियावर जाहिराती, रॅली, जनसंपर्क यावर खर्च करता येईल. हे जुन्या मर्यादेपेक्षा किती जास्त आहे? किमान 50%. यामुळे उमेदवारांना प्रचाराचे नियोजन सोपे होईल. आता नगर परिषद आणि नगर पंचायती इथेही मोठे बदल झाले आहेत, ते बघूया. सर्वप्रथम अ वर्ग नगरपालिका, नगरसेवकांसाठी 5 लाख, नगराध्यक्षांसाठी 15 लाख. मग ब वर्ग नगरसेवकांसाठी 3.5 लाख, नगराध्यक्षांसाठी 11.25 लाख. मग क वर्ग नगरसेवकांसाठी 2.5 लाख, नगराध्यक्षांसाठी 7.5 लाख. मग नगर पंचायती नगरसेवकांसाठी 2.25 लाख, नगराध्यक्षांसाठी 6 लाख. हे सगळे बदल महागाई आणि आर्थिक वास्तव लक्षात घेऊन केले आहेत. आयोगाने स्पष्ट केले की हे उमेदवारांना वास्तवाशी जुळवून घेण्यास मदत करेल. आता जरा राजकीय पक्ष आणि उमेदवारांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. हा निर्णय ऐकून राजकीय पक्ष खुश आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने दोन्ही बाजूंनी या निर्णयाचं पुरेपूर स्वागत केलं आहे. उमेदवारांमध्ये उत्साह आहे. गेल्या 5 वर्षात राज्यात स्थानिक निवडणुका झाल्या नाहीत. महापालिका, नगर परिषदा आणि पंचायता सगळ्या प्रशासकांच्या अखत्यारीत चालल्या. आता यंदाच्या निवडणुका निर्णायक ठरणार. मागील महिन्यात इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्क सुरू केला. गणेश उत्सवात मंडळांना मदत, नवरात्री कार्यक्रम, धार्मिक सोहळ्यात उपस्थिती. आता या वाढीव मर्यादेमुळे ते आणखी सक्रिय होणार आहेत. पण सगळे रंगीत नाही. काही राजकीय निरीक्षक सावध आहेत. ते म्हणतात अधिक खर्चाची मुभा मिळाली तरी पैशांचा प्रभाव वाढू शकतो. निवडणुकीत समता आणि पारदर्शकता राखणे आता आणखी आव्हानात्मक ठरेल. उमेदवारांनी प्रामाणिक प्रचारावर भर द्यावा. हे खरंय ना, पैसा निवडणूक जिंकवू शकत नाही, पण तो प्रभाव नक्कीच टाकू शकतो. त्यामुळे आयोगाने खर्चाची कशी तपासणी करावी यावरही लक्ष द्यावे लागेल. आता निवडणुकीचे भविष्य आणि प्रभाव जाणून घेऊया. मित्रांनो, या निर्णयामुळे प्रचार अधिक गतिमान होईल. पारंपरिक बॅनर फ्लेक्स सोबतच सोशल मीडिया, व्हिडिओ क्लिप्स, लाईव्ह सेशन्स सगळ्यांचा वापर वाढेल. राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलेले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडीची चुरूस.
या निवडणुका टोकाची ईर्षा निर्माण करणाऱ्या ठरतील, पण ते लोकशाहीचे सौंदर्यच आहेत. खरी कसोटी काय? उमेदवारांच्या प्रामाणिक पद्धतीची. पैशाने प्रचार होईल, पण मतदारांच्या मनात काय आहे? स्थानिक समस्या सोडवण्याची इच्छाशक्तीच जिंकवेल. या निवडणुका फक्त राजकारण नव्हे, तर शहर गावांच्या विकासाची दिशा ठरवतील. मुंबईत रस्ते, पुण्यात पाणी, नागपुरात प्रदूषण अशा मुद्द्यांवर प्रचार होईल. आणखी एक गोष्ट, या बदलांमुळे छोटे उमेदवारांना फायदा होईल का? हो, कारण आता तेही डिजिटल माध्यमांचा वापर करू शकतील. पण मोठ्या पक्षांना अधिक फायदा होईल मित्रांनो, असा आरोपही होऊन राहिला. तरीही हे एक पाऊल पुढे आहे. आयोगाने हे नियम कसे लागू करणार याची उत्सुकता आहे. मित्रांनो, निवडणूक खर्च मर्यादित ही वाढ, एका बाजूला संधी, दुसरीकडे जबाबदारी. उमेदवारांना प्रचाराची मोकळीक मिळाली, पण पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा कायम राहिला पाहिजे. येणाऱ्या निवडणुका राज्याच्या भविष्यासाठी महत्वाच्या आहेत. तुम्ही मतदार म्हणून काय करणार? प्रचाराच्या गर्दीत खऱ्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करू नका. आजची ही विशेष बातमी इथेच संपते. तुम्हाला आवडली का? कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.